सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे। हे गाव भाग्यवान आहे, कारण आपण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत। आणि तुम्ही गाववाले भाग्यवान कशासाठी आहोत की आज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस काम करणारे हे सगळे मावळे तुमच्या गावामध्ये आलेत, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात। आणि मनोज दादा जरांगे पाटील हे आपण पाहतो 2 वर्ष झालं लढत आहेत आणि त्याला सगळा महाराष्ट्राचा विरोध आहे। विरोध का आहे? मराठा कधी कोणाच्या ताटातलं घेत नाही। मराठ्यांनी प्रत्येकाला दिलंय, मराठ्यांनी प्रत्येकाला खुर्ची दिली, ताट दिलंय, सगळं दिलंय, पण मराठ्याला तुम्ही बघा, मराठ्याला विरोध, ते बी सगळा विरोध मनोज दादा जरांगे पाटलांना करत आहेत। यासाठीच आज आपल्याला वेळ आलेली आहे। मुंबई 29 ऑगस्ट या दिवशी जाण्याची, कारण आपल्याला नेहमी म्हणतात, आदराचं स्थान देऊन म्हणतात, मोठ्या मोठ्या गप्पा मारून म्हणतात, पाटील आहेत, देशमुख आहेत, मराठा आहेत, यांना काय कमी? अरे आम्हाला कमी नाहीच, आम्ही मराठा आहोत, हेच फार भाग्याने आम्ही मोठे आहोत। कारण एका समाजामध्ये आणि एका आईच्या पोटामध्ये जन्म घेणं म्हणजे ह्यालाच म्हणतात भाग्यवान। तसाच आमच्या योद्धांनी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला, जसा माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, तसे आमचे संघर्ष योद्धा जरांगे पाटील एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मले आणि आपल्याला आरक्षण आणि आपले पोरं खुर्चीवर बसावे आणि त्यांना मोठ्या पदावर बसून आपली मराठ्याची जी दलिद्री आहे ती जावी, यासाठीच हा संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील करत आहेत। आणि आपण मोठ्या संख्येने, तुम्ही माता माऊल्या, आमचे हे सगळे बंधू गावकरी, गाव खेड्यातले, प्रत्येकाने आपल्याला पाठीशी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम राहून, उपस्थित राहून मुंबईला आझाद मैदान जाम करून आपल्याला दाखवून द्यायचं विरोधकाला, आम्ही बी मागे हटणारे मराठे नाहीत। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही लेकरा बाळा सहित आहोत। अरे विरोधकांना एकटा गडी नाही, तो माझा मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे। मनोज दादा तुम्ही लढत राहा, मराठे तुम्हाला साथ देत राहतील, एवढीच मी अपेक्षा करते सर्व गावकऱ्याच्या वतीने। आणि तुम्ही भाग्यवान आहात मनोज दादांचं काम करता म्हणून, एवढंच मी बोलते। जय जिजाऊ, जय शिवराय।